हिंदवी परिवारामार्फत दरवर्षी राबवला जाणारा पन्हाळगड ते पावनखिंड असा पदभ्रमणाचा कार्यक्रम आज सुरुवात होते। पन्हाळगडावरून ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले होते त्या मार्गाने जायचं आहे सर्वांना। आज 18 जुलै सर्व पन्हाळगडावर जमलेले आहेत। भारत माता की जय, भारत माता की जय। डोक्याला ताप आहे म्हणलं। हा ना, त्यांना कळत नाही। मॅन्युअलचं परवडते। हे आहे मसई पठार नावाचं ठिकाण, जिथं आज पहिल्या दिवसाच्या जीवनाचा कार्यक्रम आहे। परिवारामार्फत सर्व शिवभक्त हळूहळू इथे आता जमा होतील। थोड्या वेळाने इथं जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे आणि मग दुपारचं जेवण करून आज पुढे खेतवाडीचा आज पहिला मुक्काम आहे, तिथे जाणार आहोत। वाट बघतो पन्हाळगड, पावनखिंड, विशाळगड, रणसंग्राम पूर्वार्ध ती जवळ आलेली आहे। त्यापूर्वी आपण साईच्या पठारावर हार्दिक स्वागत। आपल्या मोहिमेच्या अगोदर निघताना सूचना ज्या असतात। हे आहे मसई देवीचं मंदिर। इथे असं कोंबड्याचा बळी दिला जातो। सावकाश सावकाश सावकाश, गडबड करू नका। ही आहे खोतवाडी। आज आमच्या राहण्याची व्यवस्था ह्याच गावात केलेली आहे। ही जी घरं दिसत आहेत ह्याच घरांमध्ये आमची राहायची व्यवस्था केली गेलेली आहे। आमचं 19 नंबरची रूमला त्यांनी असे नंबर दिलेले आहेत जेणेकरून सर्वांना ते सोयीस्कर जावं। ही 19 नंबरची रूम्स आम्हाला दिलेली आहे आणि आजचा दिवस आज साधारण 18 किलोमीटरचा अंतर होतं। आज पाऊस आला नाही, त्यामुळे तसं हार्ड नव्हता आजचा ट्रेक, पण छान होतं। मध्येच ऊन यायचं, मध्येच गार हवा होती आणि आजचं आता हे तुम्ही पाहत असाल ह्या खोतवाडीतल्या आजूबाजूला डोंगरांवरचं सर्व हिरवागार डोंगर आहे। पावसाची शक्यता आहे पण पाऊस नाही सध्या। आता आज इथं मुक्काम करून उद्याचा एक मोठा ट्रेक आहे, 28 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे आणि ते घनदाट जंगलांमधून रस्ता आहे उद्याचा। केल्यानं कशाला मेलं मला, उद्याचा मोठा ट्रेक आहे त्यामुळे मी थांबलो मी आज।